नमस्कार मुलांनो, आज आपण शिकत आहोत विषय गणित इयत्ता 6वी आणि गणितामधील आपलं जे प्रकरण आहे मुलांनो ते आहे 15वे प्रकरण त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म। याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। चला तर मग मुलांनो अभ्यासूया त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म। चला तर मग मुलांनो बघूया त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म यामध्ये आपण काय शिकणार आहोत। तर यामध्ये आपण शिकणार आहोत त्रिकोणांच्या बाजूवरून किंवा त्रिकोणांचे जे काही प्रकार आहेत त्यावरून आपल्याला काय शिकायचे आहे। त्रिकोण व त्रिकोणांच्या बाजूवरून पडणारे प्रकार व त्याचे गुणधर्म आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत। चला तर मग अभ्यासूया। पहा मुलांना, आपल्याला इथे शिकायचं आहे त्रिकोण व त्रिकोणाचे गुणधर्म। नेमकं त्रिकोण म्हणजे काय असतं मुलांनो, तर बघा हे जे नैकरेषीय बिंदू आहेत, बघा हे नैकरेषीय बिंदू आहेत कारण ते एका समान रेषेत नाहीये तर वेगवेगळ्या रेषेवरती हे बिंदू आहेत, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो मुलांनो, तर नैकरेषीय बिंदू म्हणतो। आपण याआधी एक रेषीय बिंदू नैक रेषीय बिंदू हे अभ्यासलेलं आहेच। बघा आता इथे देखील आपण काय काढलेलं आहे, नैक रेषीय बिंदू काढलेले आहेत आणि त्या रेषांना आपण काय करणार आहोत तर जोडून घेणार आहोत। बघा मुलांनो, आपण हे जे बिंदू आहेत ते जोडून घेतलेले आहेत आणि पहा इथे काय तयार झालेलं आहे, तर इथे त्रिकोण तयार झालेला आहे। काय मुलांनो, इथे त्रिकोण तयार झालेला आहे। मग याला आपण नाव देऊ शकतो ए, बी आणि सी असं देखील आपण नाव देऊ शकतो। XYZ आपण नाव देऊ शकतो। तर इथे कुठलेही नाव जे आहे ते आपल्याला देता येतं। बघा हा देखील इथे कोण तयार झाला आहे, कुठला ABC। दुसरा देखील आपला इथे कोण तयार झालेला आहे, कुठला तर BCA आणि तिसरा कोण देखील तयार झालेला आहे आपला कुठला मुलांनो, तर BAC। हा जो कोण आहे तो आपला इथे आपल्याला मिळत आहे। बघा ह्या त्रिकोणाचे तीनही बाजू कशा आहेत तर समान आहेत। याचंही माप किती आहे तर 5 सेंटीमीटर आहे, याचंही 5 सेंटीमीटर आहे आणि याचं देखील माप जे आहे ते कसं आहे 5 सेंटीमीटर आहे। बघा ह्या त्रिकोणाच्या तीनही बाजू जर समान मापाच्या असतील तर आपण त्याला काय म्हणतो मुलांनो, तर त्या त्रिकोणाला आपण म्हणतो समभुज त्रिकोण। पहा मुलांनो, त्याला आपण काय म्हणतो तर समभुज त्रिकोण असे म्हणतो। का म्हणतो, कारण त्याच्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत तर तिन्ही बाजू ज्या आहेत त्या सारख्या मापाच्या आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणतो मुलांनो, तर समभुज त्रिकोण असे म्हणतो। बघूया पुढे। बघा मगाशी दाखवल्याप्रमाणे इथे देखील आपल्याला एक जो कोन आहे तो इथे करून दाखवलेला आहे। पहा मुलांनो, हे जे बिंदू आहेत ते कसे आहेत, नैक रेषीय आहेत। एका लाईन वरती किंवा एका रेषेवरती हे बिंदू नाही आहे, जसं आपल्याला इथे दाखवलेलं आहे तसेच आपण इथे काय केलेलं आहे तर हे बिंदू जे आहेत ते आपण जोडून घेतलेले आहे आणि त्याला XYZ किंवा ABC आपण असं काय देऊ शकतो मुलांनो, तर नाव देऊ शकतो जसे इथे दिलेले आहे। बघा 3 कोण इथे आपल्याला तयार होताना दिसत आहेत। किती मुलांनो, तर 3 कोण इथे तयार होताना आपल्याला दिसत आहे। कुठले बघा, YXZ, ZYX हा एक कोण आणि नंतर मुलांना XZY हा देखील आपला कोण इथे तयार होत आहे। त्यानंतर आपला ZYX हा 3 कोण आपल्याला इथे तयार होताना दिसत आहेत। पुढे बघूया। पहा मुलांनो, त्रिकोणाचे नाव देखील आहे। बघा कोन XYZ कुठे दिसत आहे आपल्याला, पहा सांगा पहा मुलांनो, त्रिकोण XYZ हा बघा X आहे, हा Y आहे आणि हा Z आहे। हा आपला काय झालेला आहे, एक त्रिकोण तयार झालेला आहे। दुसरा त्रिकोण बघा मुलांनो काय सांगितलेला आहे, कोन YXZ। काय मुलांनो, कोन Y Z आणि X हा झाला आहे आपला दुसरा कोन तयार झालेला आहे आणि त्यानंतर हा जो आहे हा आपला तिसरा कोन तयार झालेला आहे। बघा काय आहे तो, कोन ZXY। काय आहे मुलांनो, कोन ZXY हा जो आहे हा आपला तिसरा कोन इथे तयार झालेला दिसत आहे। हे सगळे काय आहे मुलांनो, तर त्रिकोणाचे कोन आहेत। काय आहेत मुलांनो, हे त्रिकोणाचे आपल्याला काय दिसत आहे तर इथे कोन दिसत आहे। कशाचे तर
त्रिकोणाचे. पुढे बघूया. पहा मुलांनो, इथे आपल्याला काही बिंदू दिलेले आहेत आणि ते जे बिंदू आहेत ते आपण इथे जोडून घेतलेले आहेत. आता बघा, इथे कोन तर तयार होत आहे पण त्रिकोण तयार होत नाही. त्रिकोण तयार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं मुलांनो, तर नैक रेषीय जे काही बिंदू आहे ते आपल्याला जोडून घ्यावे लागतात. म्हणजेच आपल्याला काय मिळतो, तर त्रिकोण मिळतो. आता इथे बघा मुलांनो, आपल्याला काय मिळत आहे, तर आर क्यू पी हा काय मिळत आहे, आपल्याला एक कोन मिळत आहे. तसेच एस आर क्यू हा देखील आपल्याला काय मिळत आहे, तर एक कोन मिळत आहे. पण इथे आपल्याला त्रिकोण मिळत आहे का, नाही, कारण त्रिकोण कसं असतं मुलांनो, तर असं असतं. पण इथे आपल्याला कोन मिळत आहे, त्रिकोण मिळत नाही. पुढे बघूया. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की 3 रेषाखंड असले तरी ते 3 शिरोबिंदूमध्ये जोडलेले नाहीत. 3 इथे रेषाखंड आपल्याला दिसत आहे. बघा मुलांनो, 1 2 3 3 काय आहेत, रेषाखंड तर आहेत, पण ह्या रेषाखंड एकमेकांना जोडलेल्या आहेत का, नाही. ही जी रेष आहे, ही जी रेषाखंड आहे ती एकमेकांना जोडलेली आहे, पण ही जी रेष आपल्याला दिसत आहे ती याला जोडलेली नाही. जर जोडली असती तर आपल्याला काय मिळालं असतं मुलांनो, तर त्रिकोण मिळाला असता. काय मिळालं असतं मुलांनो, तर त्रिकोण मिळाला असता. पण ही जी रेष आहे ती जोडली गेली नाही, म्हणून इथे फक्त कोन तयार होत आहे, त्रिकोण तयार होत नाही आहे. पहा मुलांनो, इथे काय सांगितलेलं आहे की 3 नैक रेषीय बिंदू रेषखंडांनी जोडून तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला काय म्हणतात मुलांनो, त्रिकोण असे म्हणतात. बंदिस्त आकृती म्हणजे काय, तर आपल्याला माहित आहे की बंदिस्त आकृती कशी असते. तर हे काय आहे मुलांनो, तर ही आहे त्रिकोण, जी बंदिस्त आहे, ज्याच्या ज्या रेषाखंड आहेत त्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. म्हणून ही आकृती कशी आहे, तर बंदिस्त आहे. म्हणून हिला काय म्हटलं गेलेलं आहे मुलांनो, तर त्रिकोण असे म्हटलं गेलेलं आहे. कुठल्या रेषांना, तर नैक रेषेवरती ज्या काही बिंदू असतात ते जोडल्यानंतर आपल्याला काय मिळतं मुलांनो, तर त्रिकोण हा मिळत असतो. पुढे बघा, त्रिकोणाचे शिरोबिंदू, बाजू व कोन यांना त्रिकोणाचे घटक असे म्हणतात. हे बघा, हे काय आहे, तर त्रिकोणाच्या रेषाखंड आहेत ज्या एकमेकांना जोडले गेलेले आहेत आणि त्याच्या ह्या ज्या काय आहेत मुलांनो, तर ह्या बाजू आहेत. जसं ए बी सी हे जर आपण त्रिकोण काढलं तर ए बी ही त्रिकोणाची काय झाली मुलांनो, तर बाजू झाली, आणि ए बी सी हा त्रिकोणाचा काय झाला मुलांनो, तर तो झाला त्रिकोणाचा कोन. पुढे बघूया. बघा, आता इथे आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, तर त्रिकोणाचे प्रकार समजून घ्यायचे आहे. कशावरून, तर बाजूवरून. बाजू काय आहे आपल्याला माहितीच आहे. ह्या ज्या आहेत मुलांनो, ए बी ही जी आहे ती बाजू आहे. त्रिकोणाला किती बाजू असतात मुलांनो, तर त्रिकोणाला 3 ह्या बाजू असतात. बघा, बी सी देखील काय आहे मुलांनो, तर बी सी देखील बाजू आहे. त्यानंतर ए सी काय आहे मुलांनो, तर ए सी ही देखील बाजू आहे. आणि ह्या ज्या 3 बाजू आहेत त्या एकमेकांना कशा आहेत, तर जोडलेल्या आहेत. आणि हे जे माप आपल्याला दिसत आहे 5 सेंटीमीटर, ते कसे आहे, तर त्या बाजूंचे सारख्या प्रमाणात हे माप असल्यामुळे याला काय म्हटलं गेलेलं आहे मुलांनो, तर समभुज त्रिकोण असं म्हटलं गेलेलं आहे. पुढे बघा मुलांनो, त्रिकोण ए बी सी या त्रिकोणामध्ये, आता हा त्रिकोण काय झालेला आहे, त्रिकोण ए बी सी या त्रिकोणामध्ये ए बी 5 सेंटीमीटर, हा जो ए बी आहे मुलांनो ती किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. बी सी देखील किती आहे, तर 5 सेंटीमीटर आहे. आणि ए सी हा देखील रेषाखंड जो आहे तो किती सेंटीमीटर आहे, तर 5 सेंटीमीटर आहे. पुढे बघा, म्हणजेच त्रिकोण ए बी सी मध्ये सर्व बाजूंची लांबी कशी आहे मुलांनो, समान आहे. आता इथे आपल्याला कुठे 4 किंवा कुठे 3 किंवा कुठे 2 असं दिसत आहे का, नाही. तर प्रत्येक रेषाखंडाची जी बाजू आहे तिचं जे माप आहे ते कसं आहे, तर समान आहे, सारखं आहे. म्हणजे 5-5 सेंटीमीटर असं आहे. पुढे बघा, म्हणून हा त्रिकोण समभुज त्रिकोण आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणेच की ज्या बाजूंचे जे माप आहे ते जर सारखं असेल, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंचे माप जे आहे ते जर सारखं असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहोत मुलांनो, तर त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणणार आहे. सम म्हणजे काय मुलांनो, तर सारखे. ह्या बाजूंचे अंतर किंवा जे काही माप आहे ते आपलं कसं आहे, तर सारखं आहे, समान आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, तर म्हणून त्याला आपण समभुज त्रिकोण असे म्हणतो. पुढे बघा, सम म्हणजे समान, भुज म्हणजे काय,
तर बाजू. सम म्हणजे काय मुलांनो? समान. आणि भुज म्हणजे काय? तर भुज म्हणजे बाजू. तर भुज कशा आहेत, बाजू कशा आहेत? तर सारख्या मापाच्या आहेत. 5, 5 आणि 5 सेंटीमीटरच्या आहेत. सारख्या प्रमाणाचं माप असल्यामुळे यांना काय म्हटलं गेलेलं आहे? तर समभुज त्रिकोण असं म्हटलं गेलेलं आहे. बघा, ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास समभुज त्रिकोण असे म्हणतात. ज्याच्या तिन्ही बाजूचे जे माप आहे ते सारखे असते त्यालाच काय म्हणतात मुलांनो? तर समभुज त्रिकोण असे म्हणतात. पुढे बघूया. पहा मुलांनो, आपल्याला इथे काय दिसत आहे? तर एक आकृती दिसत आहे, एक त्रिकोण दिसत आहे. पण या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू आपल्याला समान दिसत आहे का? नाही. तर हे जे भुज आहे, ह्या ज्या बाजू आहेत याच्या फक्त 2 बाजू ज्या आहेत त्या कशा दिसत आहे? आपल्याला समान दिसत आहे, म्हणजे 5-5 सेंटीमीटरच्या दिसत आहे. पण तिसरं जे भुज आहे किंवा बाजू आहे ते आपल्याला किती सेंटीमीटरचे दिसत आहे? तर 3 सेंटीमीटरचे आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, त्रिकोण PQR या त्रिकोणामध्ये, आता या त्रिकोणाचं नाव काय आहे मुलांनो? त्रिकोण PQR या त्रिकोणामध्ये PQ 5 सेंटीमीटर आहे. आपण इथे बघितल्याप्रमाणे PQ काय आहे? तर 5 सेंटीमीटर आहे. तसंच QR कसं आहे मुलांनो? तर QR देखील 3 सेंटीमीटर आहे. आणि PR हे किती आहे? तर PR हे 5 सेंटीमीटर आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून त्रिकोण PQR हा समद्विभुज त्रिकोण आहे. याला काय म्हणतात मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. का बरं समद्विभुज त्रिकोण म्हणतात मुलांनो? सम म्हणजे समान, द्वि म्हणजे 2, भुज म्हणजे बाजू. आता ह्याच्या ज्या 2 बाजू आहेत त्या कशा आहेत? समान आहेत. पण तिसरी बाजू ही जी आहे ती असमान आहे, म्हणजे समान नाहीये. म्हणजेच 2 बाजू समान असलेल्या त्रिकोणाला काय म्हणतात मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. पुन्हा एकदा बघूया मुलांनो, की ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू ह्या समान असतील व तिसरी बाजू जी आहे ती असमान असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हटलं जातं मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण असे म्हटले जाते. काय मुलांनो? समद्विभुज त्रिकोण असे म्हटले जाते. बघा, सम म्हणजे काय मुलांनो? तर सारख्या. ह्या ज्या 2 बाजू आहेत मुलांनो त्या कशा दिसत आहे? आपल्याला सारख्या दिसत आहे. पण ही जी तिसरी बाजू आहे मुलांनो ती सारखी नाहीये, म्हणून त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हटले जाते. बघा, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणास काय म्हणतात मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण म्हणतात. पुन्हा एकदा नीट लक्षात ठेवायचं आहे की ज्याच्या 2 बाजू समान असतात व तिसरी बाजू असमान असते, म्हणजे त्याचं माप हे ठरलेलं नसतं. पण 2 बाजूंचं माप हे ठरलेलं असतं, समान असतं. पण तिसऱ्या बाजूचं माप हे वेगळं काहीतरी असतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण असे म्हटलं जातं. पुढे बघूया. पुढे पहा मुलांनो, हा देखील एक त्रिकोण आहे. पण त्याच्या तिन्ही बाजू ह्या समान आहेत का? नाही. आधी आपण जे बघितलेलं तर त्याच्या तिन्ही बाजू कशा होत्या? तर त्याच्या तिन्ही बाजू ह्या समान होत्या. पण त्याच्यानंतर ह्या त्रिकोणाला काय म्हटलं गेलेलं होतं मुलांनो? तर समभुज त्रिकोण असं म्हटलं गेलेलं होतं. कुठलं मुलांनो? तर समभुज त्रिकोण. आणि दुसरं जेव्हा आपण बघितलं मुलांनो तर दुसरं कसं होतं की ज्याच्या 2 बाजू कशा होत्या? समान होत्या. कशा मुलांनो? तर त्याच्या 2 बाजू होत्या समान आणि तिसरी बाजू असमान होती, म्हणून त्याला काय म्हटलं गेलेलं होतं की समद्विभुज त्रिकोण. काय मुलांनो? तर समद्विभुज त्रिकोण. आणि आता हा जो तिसरा आपण कोण बघत आहोत त्याच्यामध्ये मुलांनो XY ची जी बाजू आहे ती 4 सेंटीमीटर आहे. XZ ची जी बाजू आहे ती किती आहे? तर 5 सेंटीमीटर आहे. आणि YZ ची जी बाजू आहे ती किती आहे? तर 3 सेंटीमीटर एवढी आहे. म्हणजे तिन्ही बाजूंची जी माप आहे किंवा जी काही त्याचं लांबी आहे ती कशी आहे मुलांनो? तर ती वेगवेगळी आहे. याच्यामध्ये समान अंक आपल्याला दिसत आहे का? तर नाही दिसत आहे. म्हणून बघा, त्रिकोण XYZ या त्रिकोणामध्ये हा देखील काय आहे मुलांनो? एक त्रिकोणच आहे. पण या त्रिकोणामध्ये नाव काय आहे मुलांनो? त्रिकोण XYZ. काय आहे मुलांनो? त्रिकोण XYZ. हा काय आहे? तर त्रिकोण आहे. XY बरोबर किती सेंटीमीटर आहे मुलांनो? तर ह्या बाजूची जी लांबी आहे ती 4 सेंटीमीटर आहे. तसेच YZ
वाय झेडची लांबी किती आहे मुलांनो, तर 3 सेंटीमीटर आहे. आणि एक्स झेड याची जी बाजू आहे ती किती आहे मुलांनो, तर 5 सेंटीमीटर ही आहे. बघा, म्हणजेच तिन्ही बाजूंची लांबी ही कशी आहे, तिन्ही बाजूंची लांबी आपल्याला एकसारखी दिसते का, दोन्ही बाजूची देखील एकसारखी नाहीये, तर तिन्ही बाजूची जी लांबी आहे ती आपल्याला इथे वेगवेगळी दिसून येत आहे. बघा, म्हणून XYZ हा विषमभुज आहे. आता हा जो आहे मुलांनो, जो आपला कसा आहे की विषमभुज आहे, विषमभुज. आपल्याला बघा इथे काय म्हणता येईल मुलांनो, की ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या असमान असतील त्याला काय म्हणता येईल मुलांनो, तर विषमभुज असे म्हणता येईल. आता बघा, विषम म्हणजे काय, तर समान नसणे. विषम म्हणजे काय मुलांनो, तर समान नसणे. तर ह्या बाजूंमध्ये, या लांबींमध्ये आपल्याला एकही जी लांबी आहे किंवा बाजू आहे ती सारखी दिसत नाही आहे. म्हणून याला काय म्हटलं जातं, तर विषमभुज त्रिकोण असे म्हटले जाते. पुढे बघा, ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू समान लांबीच्या नसतात त्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आणि याच्या उलट जर आपण अशी व्याख्या केली की ज्या त्रिकोणाच्या कोणत्याही 2 बाजू या समान असतात त्याला काय म्हणतात मुलांनो, तर समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आणि ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू ह्या असमान असतात किंवा समान नसतात त्याला काय म्हणतात मुलांनो, तर त्याला म्हणतात विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. पुढे बघूया. पहा मुलांनो, याच्या आधी आपण काय बघितलेलं, तर त्रिकोणाच्या ज्या लांबी आहे त्या आपण बघितलेल्या, की कुठले कुठले त्रिकोण आहेत. तर आपण इथे कुठले त्रिकोण बघितलेले आहेत मुलांनो, तर सर्वात आधी जो आहे तो आपण समभुज त्रिकोण बघितलेला, नंतर समद्विभुज त्रिकोण बघितलेला आणि त्यानंतर विषमभुज त्रिकोण असे 3 प्रकार आपण या प्रकरणामध्ये आपण अभ्यासले आहेत. आता आपण काय करणार आहोत, तर त्रिकोणाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. जसे की लघुकोन, विशाल कोन, काटकोन हे देखील आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. तर बघा, आपल्याला इथे काय दिलेलं आहे, एक त्रिकोण दिलेला आहे. बघा, त्रिकोण ABC आपला काय आहे मुलांनो, त्रिकोण ABC हा जो आहे मुलांनो आपला काय आहे, ABC हा त्रिकोण आहे. आणि तो बघा, इथे आपल्याला माप जे आहे प्रत्येक त्रिकोणाचे हे कसं दिसत आहे, तर सारखं दिसत आहे. बघा, ABC याचं माप आपल्याला किती दिसत आहे, तर 60 दिसत आहे. बघा, CAB याचं देखील आपल्याला माप दिसत आहे सेम. नंतर BCA याचं सुद्धा माप जे आहे ते 60 अंश एवढं आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर बघा, माप कोन A बरोबर किती, तर 60 अंश. मापकोन A बरोबर किती मुलांनो, तर 60 अंश. तसेच मापकोन B बरोबर किती मुलांनो, तर मापकोन B बरोबर 60 अंश. त्यानंतर मापकोन C बरोबर किती मुलांनो, तर मापकोन C बरोबर 60 अंश आपल्याला इथे दिसत आहे. म्हणजे मापकोन ABC याचे जे कोणाचं प्रमाण आहे किंवा माप आहे ते किती आहे मुलांनो, तर इथे 60 अंश सेल्सिअस एवढं आहे. नंतर पहा मुलांनो, म्हणजेच 3ही कोन लघुकोन आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की 60 एवढंच अंतर आहे, त्यामुळे हे जे कोन आहेत ते कसे आहेत, तर लघुकोन आहे, लहान कोन आहे. बघा, म्हणून त्रिकोण ABC हा लघुकोन त्रिकोण आहे. आता 90 अंशापेक्षा हे जास्त नाहीये. जर जास्त असेल तर त्याला आपण काटकोन असेल, 90 पर्यंत असेल तर त्याला आपण काटकोन म्हटलं असतं. आता हे 90 पेक्षा लहान आहेत म्हणून आपण यांना काय म्हटलं गेलेलं आहे, तर त्यांना लघुकोन, लहान कोन असं म्हटलं जातं. पहा मुलांनो, ज्या त्रिकोणाच्या 3ही कोन लघुकोन असतात त्या त्रिकोणास लघुकोन त्रिकोण म्हणतात. म्हणजेच की 90 अंशापेक्षा जे माप कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो मुलांनो, तर लघुकोन असे म्हणतो. पुढे बघूया. आता हा देखील एक त्रिकोणाचा प्रकार आहे मुलांनो. बघा, त्रिकोण PQR मध्ये हा काय आहे मुलांनो, त्रिकोण PQR हा त्रिकोण PQR आहे. त्यामध्ये काय आहे, मापकोन PQR 90 अंश आहे. बघा, मापकोन PQR हा किती आहे, तर 90 अंश आहे. दुसरा बघा काय आहे, मापकोन QPR 45 आहे. किती मुलांनो, तर मापकोन QPR हा किती आहे मुलांनो, तर 45 अंश आहे. दुसरा बघा, मापकोन RPQ किती मुलांनो, तर
पी क्यू हा देखील किती आहे आपल्याला इथे 45 अंश इथे दिसून येत आहे बघा. म्हणजेच एक कोन काटकोन व दोन कोन लघुकोन आहेत. आता इथे आपल्याला हा जो 90 अंश आहे तो कुठला आहे आपल्याला माहितीच आहे. 90 अंश हा काय असतो तर काटकोन हा असतो आणि इथे 45 अंश दिलेले आहे म्हणजे ते कोण आहे तर ते लघुकोन आहेत आणि हा आहे काटकोन. मग इथे आपल्याला दोन कोन असे दिसून येत आहे कुठले मुलांना तर लघुकोन दिसून येत आहे आणि एक कोन आपल्याला कुठला आहे तर आपला एक कोन आहे काटकोन बघा. म्हणून कोन PQR हा काटकोन त्रिकोण आहे. आता आपल्याला इथे जर विचारलं की सांगा पाहू मुलांना की इथे काटकोन कुठला आहे तर इथे काटकोन आहे PQR. कुठला मुलांना कोन PQR हा 90 अंशाचा जो कोन आहे तो काय आहे मुलांना तर तो काटकोन हा आहे. पुढे बघा ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो त्या त्रिकोणास काटकोन त्रिकोण म्हणतात. यापैकी जर कशाचेही माप कुठल्याही कोणाचे माप जर 90 अंश असते जर याचं देखील 90 अंश असते याचं देखील 90 अंश असतं तरी तिथे आपल्याला काय मिळालं असतं मुलांना तर काटकोन हा आपल्याला तिथे दिसून येतो. म्हणजेच हे जे दोन आपल्याला कोण दिसून आहेत हे कुठले आहेत तर हे लघुकोन आहेत आणि जो 90 अंशाचा आहे तो आपला कुठला आहे तर काटकोन हा आपल्याला इथे दिसून येत आहे. पुढे बघूया. पुढे पहा मुलांना त्रिकोणांचे प्रकार कोणांवरून आपण बघत आहोत बघा. त्रिकोण XYZ कुठल्या मुलांना XYZ यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसत आहे तर दोन लघुकोन दिसत आहे आणि काटकोनचे माप जे असते ते 90 अंशाच्या वरती असते. इथे आपल्याला 110 हे मिळत आहे म्हणजे हा कोन कुठला असणार आहे मुलांना तर हा जो आहे तो विशाल कोन आहे. मग दोन आपल्याला इथे काय दिसत आहे तर लघुकोन दिसत आहे आणि एक कोन जो आहे तो आपल्याला इथे विशाल कोन दिसून येत आहे. पहा मुलांना माप कोन XYZ माप कोन XYZ हा आपल्याला किती अंशाचा दिसत आहे तर 110 अंशाचा इथे दिसत आहे. नंतर बघा मुलांना माप कोन YZX किती मुलांना माप कोन YZX हा आपल्याला किती दिसून येत आहे तर 50 अंश एवढा दिसून येत आहे. पुढे बघा मुलांना माप कोन ZXY 30 अंश ZXY याचं माप किती आहे मुलांना तर 30 अंश एवढं आहे. नंतर बघा म्हणजेच एक कोन विशाल कोन व दोन कोन लघुकोन आहेत. आपल्याला इथे एक कोन जो आहे तो लघुकोन दिसत आहे आणि दोन जे कोन आहे ज्याचं माप 90 अंशापेक्षा कसं आहे तर कमी आहे मग ते काय झाले मुलांना तर ते लघुकोन झालेले आहे. म्हणजेच या आकृतीमध्ये एक कोन जो आहे तो कुठला आहे तर विशाल कोन आहे आणि हे जे दोन कोन आहेत ते कुठले आहेत तर ते लघुकोन आहेत बघा. म्हणून XYZ हा विशाल कोन आहे बघा. याआधी आपण बघितलेलं लघुकोन नंतर काटकोन आणि आता आपण बघत आहोत विशाल कोन. हा जो आपल्याला XYZ दिसत आहे 110 अंशाचा तो कुठला कोन आहे तर तो विशाल कोन आहे कारण 90 अंशापेक्षा त्याचं जे माप आहे ते कसं आहे मुलांना इथे जास्त आहे म्हणून तो काय झाला तर विशाल कोन हा झालं बघा. ज्या त्रिकोणाचा एक कोन विशाल कोन असतो त्या त्रिकोणास विशाल कोन असे म्हणतात. ह्यापैकी जर कुठलाही कोन याचं माप 90 अंशापेक्षा जास्त असतं तर तो कुठला कोन तयार झाला असता तर तो विशाल कोन तयार झाला असता. पुढे बघूया. तर बघा मुलांना आपल्याला एक कागद घ्यायचा आहे आणि कागदावरती सुद्धा आपल्याला काही त्रिकोण जे आहे ते आपल्याला करायचे आहे. जसं आपण एक हा काय घेतलेला आहे तर हे आपण एक कागद घेतलेला आहे तो याच्यावरती जर आपण फोल्ड केला तरी सुद्धा आपल्याला काय मिळतो मुलांना तर एक कोन आपल्याला इथे मिळत असतो. पुन्हा तो जर आपल्याला इथे फोल्ड केला तरी सुद्धा आपल्याला काय मिळतो तर कोन मिळतो. तर अशा प्रकारे आपण इथे काय करू शकतो मुलांना तर इथे आपण जो कागद आहे तो फोल्ड करून त्रिकोणाचे प्रकार आपण इथे बघू शकतो. बघा हा जर त्रिकोण तयार झाला तर इथे देखील आपण फोल्ड करून आपल्याला कुठला त्रिकोण मिळणार आहे बघा. याच्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत सेम आहेत आणि याच्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत एक जी बाजू आहे ती असमान आहे म्हणजेच लहान आहे
तर ज्याच्या दोन बाजू समान असतील त्याला आपण काय म्हणतो मुलांना, तर समद्विभुज त्रिकोण म्हणतो. तर इथे आपल्याला समद्विभुज त्रिकोण देखील मिळत आहे. तर कागदाचा जो पेपर घेऊन आपण त्यावर देखील काय करू शकतो, तर त्रिकोणाचे गुणधर्म, त्रिकोणाचे प्रकार हे आपण बघू शकतो. पुढे बघा मुलांनो, तर हे आपण कागदाच्या सहाय्याने काय केलेलं आहे, तर कागदाला फोल्ड करून आपल्याला कोणाचे जे विविध प्रकार आहेत ते आपण इथे बघितलेले आहेत. पहा मुलांनो, इथे आपल्याला काय दिसत आहे, तर काही कोण इथे आपल्याला दिसत आहे. बघा, पहिला हा कोण आपल्याला इथे दिसत आहे, दुसराही दिसत आहे आणि तिसरा देखील दिसत आहे. आणि हा जो कोण आहे बघा, या कोणाला सरळ कोण असे देखील म्हणतात. काय मुलांनो, बघा, त्रिकोणाचे तीनही कोण मिळून एक सरळ कोण म्हणजेच 180 अंश मापाचा कोण होतो. हा गुणधर्म आपल्याला काय करायचा आहे, तर अनुभवायचा आहे. एका पेपरच्या सहाय्याने आपल्याला कोणाचे प्रकार देखील इथे बघता येऊ शकतात, हे आपण बघितलेलं आहेच. पुढे बघूया मुलांना, आपल्याला काय काय समजलेले आहे, तर त्रिकोण MLN यांच्या ज्या बाजू आहेत बघा मुलांनो, LM ह्या रेषाखंडाची जी बाजू आहे ती किती आहे, तर 5 सेंटीमीटर आहे. LN याची बाजू जी आहे ती 7 सेंटीमीटर आहे. तसेच इथे ही जी बाजू MN ची आपल्याला दिसत आहे ती काय आहे, तर 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे इथे आपल्याला बाजू ज्या आहेत त्या समान दिसत आहेत का, नाही, तर प्रत्येक बाजूची जी लांबी आहे ती कशी आहे, तर असमान आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे. म्हणून मापकोन LMN मध्ये LM किती आहे मुलांनो, तर 5 सेंटीमीटर आहे. MN ही 6 सेंटीमीटर आहे आणि NL ही किती आहे, तर 7 सेंटीमीटर आहे. बघा, दुसराही त्रिकोण कसा आहे आपला, तर इथे देखील ह्या त्रिकोणामध्ये देखील आपण काय बघू शकतो, तर ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत, असमान आहेत, सारख्या मापाच्या इथे आपल्याला बाजू दिसून येत नाहीये. तर इथे आपल्याला जी FD आहे ती 6 सेंटीमीटर दिसत आहे. नंतर FE जे आहे ती 5 सेंटीमीटर आहे आणि DE जे आहे ती किती आहे, तर 4 सेंटीमीटर आपल्याला इथे दिसून येत आहे. बघा, त्रिकोण DEF मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर DE हे जी बाजू आहे ती 4 सेंटीमीटर आहे. कुठली मुलांनो, DE ही जी बाजू आहे ती 4 सेंटीमीटर आहे. नंतर EF ही जी बाजू आहे ती किती सेंटीमीटर आहे, तर 5 सेंटीमीटर आहे. त्यानंतर FD, बघा, FD ही जी बाजू आहे ती आपल्याला इथे किती दिसून येत आहे, तर 6 सेंटीमीटर इथे आपल्याला ती बाजू दिसून येत आहे. बघा, वरील आकृत्यांचे निरीक्षण केल्यावर आपण हे अनुमान काढू शकतो की त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंच्या लांबीची बेरीज ही तिसऱ्या बाजूंच्या लांबीपेक्षा मोठी असू शकते. म्हणजेच की जर ह्या ज्या बाजू आहेत त्या कशा आहेत की आपल्याला जे काही माप दिलेलं आहे त्यावरून आपण काय करू शकतो, त्रिकोण हा काढू शकतो. पुढे बघूया. तर बघा मुलांना, आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत, तर त्रिकोण व त्रिकोणांच्या कोनावरून, बाजूंवरून पडणारे आपण प्रकार शिकलेलो आहोत. तसेच त्रिकोणाचे गुणधर्म देखील आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेले आहेत.